छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होतो. खेळपट्टीला वंदन करतो जिने मला आणि माझ्या आवाजाला ओळख दिली आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली माझ्या समालोचनाची सुरुवात करतो. इशाक पॅकर्स विरुद्ध सोनू 11 मांदा. टॉस जिंकला इशाक पॅकर्सनं बॅटिंगचा निर्णय घेतला. सो विनंती असेल चला आपले बॅटर्स पाठवून द्या कारण आमचे पंच देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आमचे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचप्रमाणे ग्रामीण टेनिस क्रिकेट .inची संपूर्ण टीम देखील सज्ज आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळेल. आज आमच्या सोबत स्वतः प्रोप्रायटर तेजस भोईर यांना आपण पाहणार आहोत. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन साहिल भोईर, मनीष आणि त्यासोबत भाविकला देखील आपण पाहणार आहोत आणि हर्ष देखील आहे. म्हणजे तब्बल 4 कॅमेऱ्यांसहित या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीचा विचार केला तर भरपूर कमी कालावधीमध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिलेली वाहिनी आपण पाहतोय कारण त्यांची कॅमेरा क्वालिटी असेल, त्यांची क्लिअरिटी असेल, भरपूर सुंदर आपल्याला पाहायला मिळते आणि भरपूर कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिलेली ही वाहिनी आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट खूप सुंदर टेलिकास्ट या स्पर्धेचं घर बसल्या ऑनलाईन दर्शक जे आमच्यासोबत पहिल्या मॅचसाठी जोडले गेलेत त्यांचं देखील करूया मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आज आमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये आमचे गुरु अर्थातच व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली आणि सातत्यानं आपण टिटवाळा मांडा परिसर असू दे त्यानंतर कल्याण ग्रामीण मधील सर्वात महत्त्वपूर्ण आवाज आणि आमचे परम मित्र विश्वास केने व्हॉइस ऑफ कोंदेरी यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि काल विश्वास केने यांचा संघ आपण पाहिलं तर तब्बल सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला. त्यामुळे ते मला वाटतं खुश आहेत. आल्या त्यांनी एक वेगळ्याच अनोख्या अंदाजामध्ये आमचं स्वागत केलं. हरकत नाही, विश्वास खूप चांगली गोलंदाजी केली. त्या कोंडेरी संघासाठी आपण पाहिलं एक जनवन ऑलराऊंडरची भूमिका ते बजावत असतात. पहिलीच मॅच इशाक पॅकर्स बनाम सोनू 11 मांडा. 2 संघांमध्ये पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आम्ही करतोय. षटक क्रमांक पहिला आणि आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील. एक डीप मध्ये आपण पाहतो मिड विकेट क्षेत्रात एक खेळाडू आहे. त्यानंतर लॉंग ऑफला एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची ही व्यूहरचना. थर्ड मॅन फाईन लेग आत आहे, स्क्वेअर लेगला आत ठेवलंय. लॉंग ऑन नाही आहे कारण मिड ऑनला फिल्डर आहे आणि मिड ऑफ नाही आहे कारण लॉंग ऑफला फिल्डर आहे. स्ट्रायकिंग इन वरती यासीन आणि नॉन स्ट्रायकिंग इन वरती बॅटर सतीश. मॅचला सुरुवात गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात चिंटूला आपण पाहणार आहोत. चिंटूचा पहिला चेंडू ऑन साइडला लॉफ करायचा होता. खरं तर यासिनजी मोगल यांचे खरं तर पिताश्री अर्थातच इस्माईलजी मोगल साहेब ते खास काश्मीरहून मांडा प्रीमियर लीगचा आणि या सामन्याचा आनंद घेतात. हलकासा स्लाइस केलं चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. थर्डमॅन मधून गॅप जो काढला होता तो मात्र यशस्वी राहिला. पण धावा संख्या इथे आपण पाहतोय 2 पूर्ण केल्या गेल्यात. धावफलकाचा श्री गणेशा झाला. चांगली सुरुवात झाली इथून बॉलिंग करताना गोलंदाज चिंटूची कारण डॉट बॉलनं सुरुवात केली. त्यानंतर ऑफस्टंपचा हलकासा बाहेर चेंडू वळण घेत होता त्याला कट केलं थर्डमॅन मधून मागे. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स एंड कडून वळतोय गोलंदाज चिंटू. चिंटूला आपण पाहतो भूमी 11 मांडा संघासाठी सातत्यपूर्वक त्याचा अप्रतिम खेळ राहिला. फुल टॉस ऑन साइडला स्वीप केलाय. पॉवर प्लेचा षटक आहे बट आउटफील्ड मध्ये मिड विकेटला फिल्डर होते. बॉल स्क्वेअरिश मिड विकेटला ट्रॅव्हल झाला आणि दरम्यान पुन्हा एकदा दोन्ही बॅटर्सला कालावधी मिळाला. धावा संख्या इथे 2 पूर्ण केल्या गेल्यात. याच्या पहिले पण 2 घेतलेले ना. दोन घेतलं वाटतं. यावेळेस फटका चांगला आहे. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय आजच्या दिवसातला हाय अँड हँडसम MPL ब्रँडेड सिक्सर.
वर पहिला डॉट त्यानंतर सिंगल त्यानंतर डबल आणि आता बाउंड्री सिक्सर आहे यस षटकार आहे ते स्कोरर पत्तू थोडे गडबडीत आहेत मॅनेजमेंट टीमचा मोठा ते हिस्सा आहेत ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केला ज्येष्ठ रक्षक स्वतः पोहोचल्यात खरं तर मॅनेजमेंट करणं काही सोपं नाही आहे जेव्हा तुमच्या हातात जबाबदारी असते आणि त्या सगळ्या जबाबदारी पार पाडत असताना ॲज अ स्कोरर म्हणून देखील त्यांना थांबायचं आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी जेव्हा तुमच्यावर असतात जेव्हा जबाबदाऱ्या तुमच्या समोर असतात त्या स्वीकारत असताना कठीण असतं कार्य यावेळेस देखील काय घडलं मिसफील्ड झाले बॅकअपला फिल्डर आहेत नुकसान जास्त काय होणार नाही मिळेल ती फक्त एक षटक क्रमांक पहिल्या ओव्हर नंतर धावा झाल्या 10 ऑन बोर्ड विदाउट लॉस बॉल बॅटिंग इन फर्स्ट सेशन टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आणि पहिल्या ओव्हरमध्ये 10 आला कॅप्टनने सांगितलं टॉस कंप्लीट झाल्याच्या नंतर की आम्हाला 10चा रन रेटनं जरी आम्ही 80 बनवल्या तरी एक चांगली टोटल आमच्यासाठी असेल आणि सध्याच्या घडीला पहिल्या षटका अखेरीस 10 धावा धावफलकावर लागलेला आपल्याला पाहायला मिळतात कॉम्बॉक्स कडून जेव्हा गोलंदाजी झाली तेव्हा चिंटूने 10 खर्च केला आणि आता फार एंड वरून गोलंदाजी मार्क वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो शिवम षटक क्रमांक 2 पहिला सामना आपण पाहतोय 8 षटकांचा इथे खेळवला जातो जेणेकरून तुमच्यातले कला कौशल्य तुमच्यातले असलेले स्किल्स तुम्ही या क्रीडांगणावर दाखवू शकता स्पर्धेमध्ये दाखवू शकता इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न कव्हरचा डोक्यावर इनफिल्ड क्लिअर केलंय आउटफिल्ड प्रचंड फास्ट आहे चेंडूला थांबवणं कठीण होतं ओ तिथे बघा म्हणून प्रेक्षकांना आम्ही का सांगतो वारंवार की तुम्ही थोडं लांब थांबत जा बाउंड्री लाईन जे असते त्या 4 ते 5 फूट अंतर जर तुम्ही लांब राहिलात तर ते तुमच्यासाठी सेफ असतं लहान मुलगा तिथे होता आय थिंक त्याला जास्त काही दुखापत झाली नसावी 4 धावा आहेत का अंपायर येस चौकार आहे धावसंख्या आपण पाहतोय चौकाराच्या मदतीने आता पुढे गेली आहे रिव्ह्यूची मागणी केली चौकारच आहे लाईव्ह टीमने सांगितलंय आमचे टेलिकास्ट येस टेक्निकल रूम मधून हा डिसिजन आला चौकार आहे आणि येस अगदी पाय त्या बाउंड्री लाईन वरती होता आणि त्यामुळे मात्र टेक्निकल रूम मधून हा निर्णय आला धावसंख्या आपण पाहतोय चौकाराच्या मदतीने आता येऊन पोहोचली आहे 14 वर 14 ऑन बोर्ड फार एंड वरून पंच केलाय इनफिल्डच्या डोक्यावर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर इट्स अ मासिव्ह वेट आणखीन एक या सत्रात आलाय दर्जेदार षटकार वन साइडला पूल करायचा होता सक्सेसफुल राहिला नाही तर शॉर्ट ऑफ लेन्थचा अगदी योग्य वापर आपल्याला पाहायला मिळाला हलकासा चेंडू बाहेर देखील काढण्याचा प्रयत्न गुडलेन स्पॉट वरून शॉर्ट ऑफ लेंथ असेल गुडलेन स्पॉट असेल हार्ड लेंथ असेल ओ साइडला स्विंग केलाय स्क्वेअर रेगला फिल्डर आहे झेल देखील कंप्लीट केला जाईल खरं तर ज्या क्षणी संपर्क झाला तेव्हा खेळाडू कक्षामध्ये आनंदाचं वातावरण होतं बट एक्झिक्युशन झालं नाही फिल्डरला शोधून काढलं विकेटचं पतन आणि लागणारा पहिला मोठा धक्का बॅटिंग करताना टीम इशाक पॅकर्सला
गुफरानला आपण पाहणार आहोत तिसऱ्या क्रमांकावरती. गुफरान तिसऱ्या क्रमांकावर येतो, ज्याचं कारण पहिली विकेट इथनं संपादित केली गेली गोलंदाज शिवमच्या माध्यमातून. त्याच्या विरोधात जरी षटकार आणि एक चौकार आला, पण त्यानंतर शिवमनं देखील कमबॅक करून दाखवला. लो फुल टॉस ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला, डीप मध्ये स्क्वेअर लेगला अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिला विकेटचा पत्र होत असताना पहिला धक्का अवघ्याने अवघ्या 20 या धावसंख्येवर. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या, पहिल्या 2 बॉलमध्ये 10 खर्च केल्या शिवमनं, बट त्यानंतर इम्पॅक्ट टाकला आपल्या बॉलिंगनं. शॉर्ट ऑफ लाईन पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा संधी होती खरं तर फिल्डर थोडे मागे थांबले, टप्प्यावर चेंडूचं कलेक्शन करण्यासाठी थांबले गेले आणि तिथे पहिला टप्पा पडल्याच्या नंतर कनेक्शन झालं चेंडूचं आणि तिथून फेकी स्ट्रायकिंग एंडवरती येईपर्यंत दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. सिंगल कंप्लीट केल्या आणि एका सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोरबोर्डवर पुढे सरसावली जाते. टीमची टोटल पतू आम्हाला सांगतील 21 वर. हो, ऑफसाइड रिजन मध्ये पंच करायचा होता, तर पॉइंट आणि तळब्यांमध्ये छोटीशी गॅप आहे, ती भेदण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल आला डॉट, षटक दुसरं देखील पूर्ण आणि 10.50च्या सरासरीनं स्कोरबोर्डवर धावा लागला. त्यात 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 21 फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर. टीम इशाक पॅकर्स. आणि त्यांच्या समवेत अनिलभाई सय्यद यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि जगनाना पाटील यांचं ते शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक अधिक स्वागत. गोलंदाजी मार्क वर आता गोलंदाज षटक 30 आणि अनुज यादवचा वापर केला जातोय. अनुज गोलंदाजी मार्क स्ट्रायकिंग इनवरती. गुफरानला आपण पाहणार आहोत, ज्याने एकही चेंडू अद्याप फेस केला नाहीये. कॉम्बॉक्स एंड कडून वळतोय. यादवच्या विरोधात गुफरान ऑन साइडला खेळतोय, डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहे, मिस्टेक होणार नाहीये. करता समोर होता, लॉफ करायचा होता, बॅटच्या रडार मध्ये तसा आला नाही चेंडू जसा हवा होता बॅटरला आणि त्या अनुषंगाने मिळाली अवघी एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे सरसावलं जाईल. टोटल आली आता 22 आकडावर. मॅच पहिलीच आपण पाहतोय, 8 षटकांचा सामना आहे आणि ऑल ओव्हर प्रत्येकी खेळाडूला इथं आपल्या स्किल्स दाखवण्याची संधी मिळते. जेव्हा जास्त ओव्हरचा सामना आपण खेळतो तेव्हा मात्र जास्त चान्सेस आपल्याकडे असतात आणि ज्या प्रकारे सांगितलं 10च्या सरासरीला मला रन्स बनवायच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये, तर ती सरासरी अगदी योग्यरित्या नक्कीच सुरू ठेवली इशाक पॅकर्सनं. बट इथून पुढचा प्रवास ऑन साइडला संपर्क अतिशय चांगला झाला. पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळाला, उचलून फेकून दिलंय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला आणखीन एक धमाकेदार MPL सिक्सर. पाहतोय यासिन मोगलच्या बॅटमधनं भव्य षटकार. सुरुवातीच्या 4 बॉलमध्ये अवघी एकच धाव यासिनच्या बॅटमधनं आली, पण त्यानंतर या षटकारानं स्कोरबोर्डवर इम्पॅक्ट टाकला. ऑन साइडला फक्त फ्लिक केलं, बॉटम हँडचा चांगला वापर केला गेला आणि मनगटी सहाय्यानं ऑन साइडला फटका जेव्हा वळवला तेव्हा सिंगल तिथे अंकित झाली. या सिंगलच्या मदतीनं टोटल आता 29 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळेल. 29 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडू अद्यापही शिल्लक आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंडवरून वरतोय गोलंदाज अनुज यादव. हो, अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला
वेगवान चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावताना आपण पाहिला. खोलवा टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला गेला आणि अगदी तो सफल देखील राहिला. तर गोलंदाज अनुजचा माध्यमात शेवटचा बॉल 1 टू गो. लॉफ केलाय ओव्हर द बॉलर सेट खेळण्याचा प्रयत्न. लॉंगर वरून फिल्डर आले आणि अतिशय योग्यरित्या जज केलं गेलं. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळत आहे. लागणारा आणखीन एक मोठा धक्का इशाक पॅकर्सला. फलंदाज गुफरान बॅक टू द डगआउट. टीमची टोटल स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतं 29. 29 धावा. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 29 धावा धावपटलावर आपल्याला पाहायला मिळतात. 29 ऑन बोर्ड. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण कॅल्क्युलेशन केलं पाहतो तर 21 आल्या होत्या आणि या ओव्हरचा जर विचार केला तर इकॉनॉमिकल षटक राहिलं आणि अवघ्या 8 धावा इथे खर्च झाल्या. 29 झालेल्या. चला वेळ जास्त घेऊ नका. पहिल्या दिवसामधून आपण पाहिलं तर टॉप 8 मध्ये एक संघ आपल्याला पाहायला मिळाला. जेके ग्रुप मांडा आणि आरबी वरप 2 संघ आपल्याला पाहायला मिळाले आणि आज देखील 4 संघ खेळतात. 29 29 धावा झालेल्या. माहिती आम्ही पोहोचतो तुमच्यापर्यंत की टॉप 8 मध्ये कोणते संघ आपल्याला पाहायला मिळतील. आज देखील 4 संघ आपलं नशीब आजमावतील, आपला खेळ करतील या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल यावेळेस देखील थर्डमॅन ऍक्शन मध्ये येतोय. थोडीशी मिस्टेक झाली आहे. बॉल प्रचंड वेगानं डीप थर्डमॅनच्या दिशेनं ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि दरम्यान पाहू शकाल चुकीचं रूपांतर मात्र दुहेरी धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि गुड कॉलिंग ऑल्सो. कॉलिंग भरपूर महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही ॲज अ बॅटर स्ट्रायकिंग एंडवर तुमचं पार्टनर सोबत कॉलिंग चांगली असेल तर मात्र धावसंख्या देखील स्कोरबोर्डवरती नो डाऊट चांगल्या लागतील. त्यामध्ये ते मात्र शंका नाही. फार एंडवरून पुन्हा एकदा वळतोय बॉल. केतन स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील आपण पाहतोय. संपर्क झाला नाहीये. स्विच हिट म्हटलं की दुधारी तलवार. लगा तो आबाद वरना बर्बाद, लगा तो ताली वरना दर्शको की गाली. आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. स्विच हिट केला. संपर्का चेंडूचा बाट अगदी आली नाही. ड्राईव्ह केलाय. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्लासिकल ड्राईव्ह. पण ऑफ ड्राईव्ह साठी डीप मध्ये लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. त्यामुळे मात्र आपण पाहतोय फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धावफलक पुढे सरसावला जाईल. टीमची टोटल पत्तू सांगतात 32. 32 धावा पुस्तकावर आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल. पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 3 आलात. ऑन साइडला लॉफ करायचा होता, पडल्यानंतर खाली राहिलाय. जाकीर भाई आपल्याला देखील विनंती आमचा व्यासपीठावर या. खर तर तायबा 11 बल्लानी टीमचे ते पुरस करतात आणि जाकीर भाई विनंती करून आपल्याला आपण आमच्या व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. ऑन साइडला बॅकफुटला गेले. पॉवर जनरेट केली. पॉवर पॅक हिट खेळण्याचा प्रयत्न फसला. डीप मध्ये मिड विकेटला घेतलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. लागणारा 3रा मोठा धक्का बॅटिंग करताना इशाक पॅकर्सला.
साठी महत्वाचाच असणार आहे. चांगला चेंडू आपण पाहिला. खरं तर जास्त बाउन्स मिळत नाही खेळपट्टीवरती. आपण पाहिलं यापूर्वी देखील पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. आता देखील जास्त उसळी घेतली नाही. डॉट बॉलला षटक संपलंय, चौथं आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर अवघ्या 32 आपल्याला पाहायला मिळतात. आणि पुन्हा एकदा पुढील 4 षटकांसाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. मी तुर्तास घेतोय छोटासा ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. अर्थातच मांडा प्रीमियर लीग 2024 हे 3रं पर्व. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आवाज आमचे परममित्र, आमचे बंधुतुल्य मित्र, व्हॉइस ऑफ टिटवाला वेल्वेट, व्हॉइस ऑफ कोंडेरी अर्थातच विश्वासजी केने सर यांचा. ऐकूया आवाज पुढील 4 षटकामध्ये. थँक्यू. येस डीजे. संबित नक्कीच आमचे साधी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली रोशनजी संते सर आहेत. आणि त्याचबरोबरीनं नक्कीच आमच्या बंधुतुल्य मित्र, अत्यंत जवळचे मित्र प्रथमेश ठाकूर सर देखील आज आमच्या संवेद आहेत. दोन्ही आमच्या समालोचकांचं आम्ही करतोय सहर्षार्थिक स्वागत व्यासपीठावरती. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य जगन्नाना पाटील देखील, त्यांचं देखील भरभरून करतो का. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आदि शक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन आजच्या या 3ऱ्या दिवसाला आपण करतोय सुरुवात. आजचा दिवस देखील खास असेल कारण की 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. आणि त्याचबरोबर आज विचार केला तर आजचा दिवस 6 डिसेंबर शौर्य दिन दिवस नक्कीच आपण साजरा करत असतो. आणि त्याचबरोबरीनं प्रभू रामचंद्राचा आणि सीता मातेचा आजच्या दिवशी विवाह देखील झाला होता. आणि त्या अनुषंगाने नक्कीच मार्गशीर्ष महिन्यातील पवित्र दिवस आणि MPL मांडा प्रीमियर लीग आपण पाहतोय. जाऊयात मागच्या दिशेनं, तिथे मात्र इशाक पॅकर्स त्यांच्या अगेन्स्ट सोनू 11 मांडा या 2 दिग्गज संघादरम्यान ही मॅच देखील सुरू आहे. आणि दरम्यान 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली होती ती म्हणजे 32. आणि आता मात्र 5व्या षटकामध्ये शिवमला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती 33 धावा. उत्कृष्ट गोलंदाज शिवम सिंगला आपण पाहतोय. कमालीचा गोलंदाज आहे, परंतु इथे मात्र कलात्मक गोलंदाजी करावी लागेल. ओ क्या बात आहे. स्लॉट मध्ये चेंडू आणि पाठवून दिलाय पार्किंग पॉट मध्ये, सीमारेषा पार, मॅक्झिमम स्ट्रोक, षटकार. तर जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवरती. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये पाहिली होते आपण यासिन मोगल, त्याच्या सोबतीनं सतीश जाधवला. सतीशने कमालीची फटकेबाजी केली. तब्बल 2 षटकार 1 चौकार मारला होता. तदनंतर मात्र आता सुमितला पाहतो. हो, बॅक टू बॅक 2 इन अ रो, मॅक्झिमम स्ट्रोक, MPL षटकार. षटकार आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सुमित कमालीची फटकेबाजी करते. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आला.
आणि षटकारांचा पाऊस मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज एकंदरीत विचार केला तर सकाळच्या सदरामध्ये इशाक पॅकर्स त्यांच्या अगेन्स्ट सोनू 11 मांडा हे दोन दिग्गज संघ एकमेकांच्या समवेत फाईट करतात. हो, हा चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर आहे, पडल्यानंतर नक्कीच थोडंसं वळण प्राप्त करतो. अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 46 धावा धावफलकावरती. शिवम वरती नक्कीच प्रतिहल्ला चढवला जातो मधाच्या आतमध्ये. पुढील मॅच साठी सज्ज राहायचंय तायबा 11 मल्ले आणि त्यांच्या अगेन्स्ट श्रीतिक रॉयल्स. हो, क्या बात आहे, बॅकफुटला जाऊन स्लाइस केलं, दिशा दिली आणि चेंडू फुवारा होतोय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. MPL चौकार. संख्या धाव फलकावरती 50 धावा. क्या बात आहे, पाचव्या षटकामध्ये 50 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. कमालीची या ठिकाणी मात्र नक्कीच फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच सुमितच्या माध्यमातून 2 षटकार 1 चौकार आले. यासिन मोगल, सतीश जाधव आणि नक्कीच गुफरान खान आणि निखिल आणि त्याच नंतर सुमित आता मात्र नक्कीच ॲज अ बॅटर मधाच्या आतमध्ये आले होते आणि त्यांनी नक्कीच कमालीची फटकेबाजी सुरू केल्या. सकाळचं सत्र आहे, परंतु उष्णता देखील तितकीच दाट आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचं नक्कीच या ठिकाणी मात्र तापमान देखील प्रमाण देखील वाढल्याने त्या अनुषंगाने थोडंसं नक्कीच खेळाडूंना त्याचा त्रास देखील जाणवतो आणि अशा रगरगत्या उन्हामध्ये देखील क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोळा आपण देखील अनुभवतोय. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 52 धावा धावफलकावरती. शिवम वरती प्रति हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय आणि कमबॅक करणं गरजेचं आहे. सकाळचं सत्र पहिली मॅच आपण पाहतो, पहिली इनिंग. हो, क्या बात आहे, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. शेवट गोड केला गोलंदाज शिवमने. 5 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकांच्या अखेरीस धाव संख्या धावफलकावरती ती म्हणजेच 52 धावा. इशाक पॅकर्स. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ इथून मात्र शिल्लक असेल आणि येणाऱ्या नक्कीच 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळतील, यात मात्र शंका नाही आहे. कारण की कमालीची फटकेबाजी नक्कीच इशाक पॅकर्स या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. यासिन मोगल यांचा हा संघ आहे. पुढील मॅच तायबा 11 बल्ले आणि त्यांच्या अगेन्स्ट श्रीतिक रॉयल्स. एका बाजूला नक्कीच बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय आणि प्रति हल्ला चढवलं देखील जाईल, यात मात्र शंका नाही आहे. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज केतनला आपण पाहतोय. कमालीची कामगिरी करावी लागेल, कारण की धावसंख्या धावफलकावरती ती म्हणजेच 52 धावा. 52 धावा धावफलकावरती. इथून मात्र नक्कीच कमबॅक करावा लागेल, पलटवार करावा लागेल मधाच्या आतमध्ये. सोनू 11 मांडा या संघाला. चला जास्त वेळ खर्च करू नका. सूचना सकाळपासूनच नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून येत आहेत, कारण की संध्याकाळी अंधार खूप लवकर होतो. त्या अनुषंगाने शेवटची मॅच अंधारात होऊ नये त्या अनुषंगाने आतापासूनच आपण काळजी घेतो. या पॉवर प्लेचं हे मॅन्डेटरी षटक आहे आणि नक्कीच पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी पाहायला मिळेल का? स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर यासिन मोगल संघाचा संघ मालक पाहायला मिळेल आणि समोर असेल सुमित. हो, क्या बात आहे, गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फुवारा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, दणदणीत कणकणीत चौकार.
फटकेबाजी सुरू आहे. यासिन मोगल देखील आग ओकतोय आपल्या बॅट मधून. आज ओपनर नक्कीच खेळपट्टीवरती दाखल झाले होते आणि नक्कीच आतापर्यंत देखील आपल्या संघाचा संघ मालक कसा असावा याचं प्रात्यक्षिक उदाहरण देतोय. ओ क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक, चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम स्ट्रोक. षटकार. हो बाटची नरेज आणि यस फिंगर फलंदाज होतोय बाद. यासिन मोगलच्या खेळीचा अंत. यासिन बॅक टू द पवेलियन. फटकेबाजी केली आणि आता मात्र नक्कीच नवीन बाडार इनॅट नंबर 6 वरती बजरंग. क्या बात आहे, बजरंग बळी सारखी आता मात्र फलंदाजी करावी लागेल. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय प्रभू रामचंद्राने धनुष्यबाण मोडत काढून सीता मायेशी नक्कीच विवाह बंधनात अडकले होते आणि आता मात्र बजरंग जातोय. आज नक्कीच या सामन्याचा धनुष्यबाण मोडून काढेल का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल. 6व्या क्रमांकावरती मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. नक्कीच अतिशय कमी उंचीचा खेळाडू आपण पाहतोय आणि काल देखील आपण पाहिलंय जितके नक्कीच लहान मूर्ती होती त्यांनी नक्कीच कीर्ती महान केली होती. आणि आज मात्र आपण बजरंगला पाहतोय. समोर गोलंदाज केतनला पाहतोय, त्यांनी कमबॅक केला विकेट्स घेऊन. ओहो क्या बात आहे, इथे मात्र फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट आणि शॉट थर्ड मॅन देखील होतो बीट. चेंडू फुवारार होतोय सीमारेषा पार. नशिबाचा MPL चौकार. फलकावरती 66 धावा. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 2 चेंडू देखील निर्णायक असतील. हेमंत कोट टाय बाय 11 संघाशी ऐकवण्यात. यस वेलकम हेमंत. या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. दरम्यान व्हाईटचा चेंडू हाताळला जातोय केतनच्या माध्यमातून. सातत्याने नक्कीच आपण विचार केला पत्तू तर नक्कीच त्या एंड करणं गोलंदाजी करणं फार कठीण आहे. कारण की काल देखील आम्ही ज्या वेळेस गोलंदाजी केली त्यावेळेस मध्ये नक्कीच त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आम्ही घेतलं. थोडासा चढाव आहे आणि या बाजूने विचार केला या एंड करणं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु इथे मात्र देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. आणि यस पंचांचा नोचा इशारा. नो +4 चौकार. फ्री हिटचा चेंडू उघडाडवले पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. हो दांडी गुल जरूर झालाय परंतु इथे मात्र नक्कीच विकेट्स नाहीये कारण की हा फ्री हिटचा चेंडू होता. निर्धाव चेंडू डॉट चेंडू होते. बराच वेळाने केतनच्या माध्यमातून चांगलं बॅटल पाहायला मिळतोय. 6वं षटक प्रगतीपदावर आहे
आणि 72 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडल्यात. आजच्या दिवसातील आणि या MPL मधील नक्कीच सर्वात जास्त धावा धावफलकावरती जोडल्या जातील का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल, कारण की अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि समोर सुमित सारखा नक्कीच मोठा फलंदाज देखील अजूनही खेळपट्टीवरती सज्ज आहे. हो, बजरंगसाठी हा चेंडू होता, खोलवर टप्पाचा चेंडू खोदून काढलाय अगदी लॉंग ऑनला. नक्की क्षेत्ररक्षक बरदा वेगाने. हो, इथे मात्र चुकी झाली आहे, चुकीची कॉलिंग आणि इथे मात्र फलंदाज बजरंग होतोय धाव बाद. पाच विकेट झालेत. यस, 5 फलंदाज बाद झालेत. आता मात्र नक्कीच नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये दाखल होतोय या राहुल आणि धावसंख्या धावफलकावरती 73 धावा आहेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती चिंटूला आपण पाहू शकता, संघाचा आयकॉन प्लेअर आहे. कमाल करावा लागेल चिंटूला देखील. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, धावसंख्या धावफलकावरती 73 धावा. इथून मात्र कमबॅक करावा लागेल चिंटूला. ओ, फुलटॉस चेंडू, फ्लिक ऑन द रेस, क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक. चेंडू जाईल सीमा रेषा पार, मॅक्झिमम स्ट्रोक MPL षटकार. कमालीची फटकेबाजी सुरू आहे. हो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने देखला स्ट्रोक. हो, क्या बात आहे, सत्यम कमालीचा एफर्ट देतोय संघासाठी. इथे मात्र आपल्या संघासाठी धावा रोखतोय, परंतु धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 80 धावा, 80 धावा धावफलकावरती. हो, इथून मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जाईल अगदी सीमारेषा पार, आईल दणदणीत कणकणीत MPL चौकार. बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार आपल्याला पाहायला मिळाला. हो, पुन्हा एकदा इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन आहे, परंतु शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक देणार. डायरेक्ट हिट जरूर लागलाय. यस, इथे मात्र चेक केलं जाईल. सुमित पुन्हा एकदा 2 धावा तर घेतोय, परंतु यस इथे मात्र नक्कीच पाहावं लागेल. 2 धावा असतील, पण आम्हाला नक्कीच सांगतायत की इथे मात्र धावबाद नसेल. धावसंख्या धावफलकावरती 86, 86 धावा. राहुल आले नवीन बॅटरमध्येच्या आतमध्ये. 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज सूरज भगत बल्लानी गावचे उत्कृष्ट खेळाडू यांच्याकडून नक्कीच देण्यात येईल, परंतु ते 3 षटकार मारतील का. परंतु एका बाजूने विचार केला सुमितने कमालीची फटकेबाजी केली. 87, 87 धावा धावफलकावरती जोडल्यात. कालचा हायस्ट स्कोर आपण पाहिला तर 93 चा होता. आज नक्कीच तो हायस्ट स्कोर मोडून काढला जाईल का. हो, खोलवर टप्पाचा चेंडू, क्या बात आहे, कमालीचा चेंडू पिच केला होता. यस, हा डॉट चेंडू येतोय, कमालीचा पलटवार केला जातो ना. अशा पद्धतीनं 7 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि 7 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 87, 87 धावा. इशाक पॅकर्स बल्ल्यानी. चेक केला जाईल.
अंपायर्स कॉल असेल, नॉट आउट असेल. फलंदाज आणि अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच लवकरच या गोष्टीची मागणी केली जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच टेनिस क्रिकेटसाठी देखील सिकोमीटर लावले जातील. बादशेज आहे की नाही नक्कीच याचा आवाज लगेचच कॅच केला जाईल आणि नक्कीच आमची लाईव्ह टेनिसचा टीम देखील या ठिकाणी मात्र सज्ज आहे. ते देखील नक्कीच या गोष्टींची भरणा आपल्या नक्कीच सामुग्रीमध्ये करतील यात मात्र शंका नाही. जाऊयात अंतिम षटकामध्ये. अंतिम षटकामध्ये संघाचा संघ मालक सत्यम सिंगला आपण पाहतोय. कॅप्टन यस कॅप्टन लीडिंग फ्रंट. ओ इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. एकच धाव घेतली जाते आणि जे काम होतं ते जे काम पूर्ण केले कारण की सुमितला आज स्ट्राईक वरती आणलंय. धावसंख्या धावफलकावरती 88 धावा आणि सुमितने देखील कमालीची फटकेबाजी केली आहे. 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून देखील आला. धावसंख्या धावफलकावरती 88 धावा. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टॉस साठी तायबाईलोन बल्ल्याने आणि श्रुतिक रॉयल्स आपण सज्ज राहा. ओ क्या बात आहे. बॉल बराच वेळ चेंडू हवेत आहे आणि इथून मात्र नक्कीच झेल देखील सुटतोय आणि ओहो कॅच भी छूटा और चौका भी गया. नशिबाचा चौकार. जे धावसंख्या धावफलकावरती 92 धावा. हो हो क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक या फटक्यासाठी तैनात आहे. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत नाहीये सुमित देखील. आता मात्र तो राहुल वरती विश्वास दाखवतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या 93 धावा. 93 धावा आणि आज नक्कीच MPL सीझन 3 चा इथे मात्र हाय स्कोर या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हो इथे मात्र नक्कीच 1 धाव घेतली जाते. एकाच धावावरती समाधान आणि 94 रन्स ऑन दी बोर्ड. 94 धावा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. MPL सीझन 3 मधील हाय स्कोर नक्कीच या इनिंग मध्ये आपण पाहतोय. 94 धावा आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि सुमित 12 चेंडू 30 या आकड्यावरती वैयक्तिक खेळतोय. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. समोर गोलंदाजी ट्रॅक वरती सत्यम सिंगला आपण पाहतोय. ओहो क्या बात है. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू जाईल सीमारेषा पार. मॅक्झिमम स्ट्रोक षटकार आणि या षटकार 100 धावा कंप्लीट केल्यात इशाक पॅकर्स बल्ल्याने या संघानं. बॉल द्या फहीमकडे बॉल द्या आपण. सत्यम सिंग आहेत नक्कीच ते मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र लिगली चालतील असं वाटलं होतं. अंतिम चेंडू आहे. 100 धावा झाले. तुमचा एक चेंडू खराब होण्यापासून वाचवतील परंतु यस रूल्स आर रूल्स.
अंतिम चेंडू आहे षटकातील 100 धावा धावफलकावरती. समाज बॉल आलेला पंच यस होल्ड करा कारण की एका फटक्याने हा चेंडू थोडी देखील जुना होईल आणि त्या अनुषंगाने थोडासा का होईना सहकार्य नक्कीच केलं जात आहे. मॅच बॉल मध्ये आतमध्ये येतो आहे 100 धावा धावफलकावरती या स्पर्धेतील आणि आजच्या दिवसातील हायस्ट स्कोर आपण पाहतोय 100 धावा धावफलकावरती. आणि अंतिम चेंडू 36 धावा वैयक्तिक सुमितच्या बॅट मध्ये आपण पाहतोय. सत्यम ऑन द मार्क. ओहो पुन्हा एकदा खेचून काढलाय आणि आता मात्र हा चेंडू जाईल लॉंग बॉडी लाईनच्या बाहेर. MS धोनी स्टाईलने या इनिंगचा अंत. फलंदाज सुमितना षटकार. आपण टॉस करूयात. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. कृष्णा यादव यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. चला आपण टॉस करूयात. श्रुतिक रॉयल्स आणि त्याचबरोबरीनं तायबा 11 बल्ल्यानी या दोन्ही संघादरम्यान ही मॅच आपण पाहणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. यस टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. हेड अँड टेल ला नक्कीच अधोरेखित गेला. टॉस का बॉस कोण रहेगा टॉस का बॉस. टॉस केला जाईल कृष्णा साहेबांच्या माध्यमातून. यस टॉस आपण करतोय. टेल्स इज द कॉल, हेड्स इज द कॉल अँड इट्स अ टेल. यस मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तायबा 11 बल्ल्यानी या संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकला निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण. विचार केला तर समोरचा संघ श्रुतिक रॉयल्स आहे परंतु ही लीग फॉर्मॅटची मॅच आहे. इथे मात्र अनेक गावांतून आपण एकत्र खेळाडू केलेत. तर नक्कीच टीम मीटिंग मध्ये टीम मॅनेजमेंट मध्ये नक्कीच काय निर्णय आला होता, कशा पद्धतीचा खेळ नक्कीच आपल्याला करायचा आहे आणि कशा खेळाची अपेक्षा आपल्या संघाकडून आपल्याला असेल. आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. विचार केला MPL सीझन 3 पाहतो आपण मांडा प्रीमियर लीग या स्पर्धेबद्दल, आयोजनाबद्दल आणि जगन्नाना पाटील यांच्याबद्दल काय म्हणणं असेल. जगन्नानाचा शो असला तर मोठाच असतो. क्या बात आहे, क्या बात आहे. नक्कीच खूप सारा नक्कीच शुभेच्छा असतील तायबा 11 बल्ल्याने. इथे मात्र श्रुतिक रॉयल संघाचे संघ नायक आहेत. टॉस गमावलेत. टॉस जिंकले असते तर काय निर्णय असता. आम्ही टॉस जिंकून बॅटिंगच घेणार होतो आणि पहिला चांगला स्कोअर करून आम्ही त्यांना डिफेंड करायचा प्रयत्न केला असता. नक्कीच आता मात्र मनाप्रमाणे नक्कीच या ठिकाणी मात्र होतोय फलंदाजी करायची आणि आता मात्र समोरचा संघ पाहता किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. आम्ही अबाव 90 रन करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना लवकरात लवकर आउट करण्याचा प्रयत्न करू. विचार केला तर अनेक स्पर्धा आपण खेळत असतो परंतु लीग फॉर्मॅट ज्यावेळेस आपण खेळतो त्यावेळेस मात्र अनेक तलागालातील खेळाडूंना खेळण्यासाठी संधी असते. आपले कला कौशल्य दाखवण्याचं एक साधन असतं. ही MPL सीझन 3 पाहतो. MPL सीझन 3 बद्दल काय म्हणणं असेल. नक्कीच प्रीमियर लीग म्हणजे एक चांगलाच फॉर्मॅट आहे. सगळ्यांना खेळायचा चान्स भेटतो आणि चांगल्या प्लेयरांसोबत खेळायचा चान्स भेटतो आणि त्यात आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळतं आणि नक्कीच नानाने आयोजन केले म्हणजे चांगलं असणार. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. टॉस जिंकलाय त्या ठिकाणी मात्र तायबा 11 बल्ल्याने या संघानं त्यांनी स्वीकारलं प्रथमतः क्षेत्ररक्षण आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी श्रुतिक रॉयल्स या संघाला. जवळ मॅचच्या दिशेनं नक्कीच तिथे मात्र सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ गारिवली, व्हॉइस ऑफ डोंबिवली, रोशनजी संते सर. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. पाठवायचे आहेत. विनंती असेल. थँक्यू सो मच विश्वास केनी. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकला खेळाच्या
या पहिल्या सत्रामध्ये आणि तब्बल बनवल्या इशाक पॅकर्स या संघाने 106 धावा या स्पर्धेमधील मांडा प्रीमियर लीग सीझन 3 मधील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. या पुढीलच्या मॅच मध्ये सचिन दादा जयस्वार यांच्या टीमला इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. श्रीतिक रॉयल्स विपक्ष जाकीरबाई गुजर साहेबांचा संघ असणार आहे ताईबा 11 बल्ल्याने. या दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच असणार आहे. एका बाजूला आपण पाहतोय सोनू 11 मांडा आणि इशाक पॅकर्स या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय सज्ज आहे. पहिल्या दिवसापासून खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज. खऱ्या अर्थाने तेजस भोईर यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की फार कमी कालावधीमध्ये त्यांनी नक्कीच उंच भरारी घेतलेली आहे. या संदीप लांजेकर काका यांचे इथे आगमन झालेलं आहे. काका वेलकम, स्वागत आहे. मला आठवतंय 2 वर्षांपूर्वी त्यांनी मला एक गॉगल गिफ्ट केला होता ओकले या ब्रँडचा आणि त्यांचे इथे आगमन झालेलं आहे. काका वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 107 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. आजचा हा तिसरा दिवस आपण पाहतोय. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी ब्युटिफुल ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. नक्कीच प्रीमियर लीग आहे त्यामुळे एक चांगलं व्यासपीठ असतं, चांगलं प्लॅटफॉर्म असतं यंग टॅलेंटेड खेळाडूंना आणि ते प्लॅटफॉर्म जगन्नाना पाटील यांनी निर्माण करून दिलेलं आहे. आतिकबाई सय्यद असतील, निशांतदादा मुरकुटे असतील, प्रमोद शेठ पाटील असतील, या चौघांच्या माध्यमातून आपण पाहतोय मांडा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन. 107 धाव बनवायचे आहेत. अतुल आणि केतन ही जोडी आपण पाहतोय. डीजे मास्टर नितीन देखील सज्ज आहेत. खऱ्या अर्थाने क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण आपण पाहतोय. जेव्हापासून IPL आलं तेव्हापासून क्रिकेटला खऱ्या अर्थाने ग्लॅमर आलं आणि पहिल्या दिवसापासून तो देखील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत सादर करतोय. सामना सुरू होतोय. 107 धाव बनवायचे आहेत. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती अप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. केतन स्ट्राइक इनला आहे आणि पंचांनी डेट चेंडू घोषित केलाय. लाऊड कॉल आमच्यापर्यंत पोहोचला होता की नो बॉलचा इशारा होता आणि त्यानंतर थांबले. नक्कीच गोलंदाज सतीश, स्ट्राइक इनला फलंदाज केतन भाकरे आहेत. केतन भाकरे आणि अतुल ही जोडी आपण पाहतोय. 107 धाव बनवायच्या आहेत 8 षटकांमध्ये. लक्ष्य मोठं आहे परंतु अशक्य नाहीये, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. पहिला चेंडू भरपूर शफल झाले होते. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. अनइवन बाउन्स आपण पाहिलं खेळपट्टीवरती आणि येतोय हा डॉट बॉल. राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत सतीश. डान्सिंग डाऊन द विकेट. ऑफ ड्रेसचा फटका इनफिल्डच्या वरून वाईड इश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. MPL चौकार. चौकार येतोय केतनच्या बॅटमधून. रन मशीन आहे केतन भाकरे. गोलंदाज सतीश पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा MPL चौकार केतनच्या बॅटमधून.
डीजे मास्टर बॅक टू बॅक 2 चौकार लगावले. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. आमच्यासोबत पुन्हा एकदा तिसऱ्या दिवसामध्ये प्रथमेश आहेत आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण टेनिस क्रिकेटचे फाउंडर स्वतः इथे उपस्थित आहेत. तेजस भोईर. खूप बिझी शेड्यूल आहे त्यांचा. यावेळेस क्लीन बोल्ड यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. लागतोय हा पहिला मोठा धक्का. रन मशीन केतन भाकरे बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 8. षटक क्रमांक पहिला सुरू आहे आणि सतीशने विकेट मिळवली आहे. न्यू बॅट्समन प्रवीण येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. मांडा प्रीमियर लीग सीझन 3 दिवस क्रमांक 3 आहे आणि सामना क्रमांक आपण पाहतोय हा पहिला सुरू आहे आजच्या दिवसातील. 107 धाव बनवायचे आहेत. फुल टॉस चेंडू मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि चांगले क्षेत्ररक्षण. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. इन डबल फिगर मध्ये मॅजिक फिगर मध्ये 10 या धावसंख्येवरती. 1/10 ही धावसंख्या आहे. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकातील एक चेंडू अजून शिल्लक आहे. क्या बात आहे. सेन्सिबल बॅटिंग. फक्त दिशा दिली आहे. सॉफ्ट हँडने खेळले होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. नक्कीच बॅकअप साठी येत आहेत अनस आणि मिळते 1 धाव्या चेंडूवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 11. 8 षटकांमध्ये बनवायच्या धावा 107. 42 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 96 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी सोनू 11 मांडा या संघाला. प्रवीण आहे. धावसंख्या आहे 11. नवीन गोलंदाज सुमित येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. 96 धावांची अजूनही गरज आहे. 42 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 42 चेंडू आणि 96 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. सुमितने पहिल्या इनिंग मध्ये 42 धावांची इनिंग साकारली आहे. तो सुमित येतोय गोलंदाजी करण्यासाठी या दुसऱ्या षटकामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच अतुल आणि प्रवीण हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती आहेत आणि आनंद पांडे यांच्याकडून सुवर्ण संधी येते. सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. आनंद पांडे यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे अतुल आणि प्रवीणला. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रवीण आहेत. धावसंख्या धावफलकावरती 11 आपण पाहतोय. पहिला चेंडू आलाय सुमितचा डॉट.
हाफ ट्रॅकर स्लॉक स्वीप पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. सुरुवात दमदार केली आहे कारण की 107 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. सुमित राईट आर्म ओव्हर द विकेटने. हाफ ट्रॅकर अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं. अतिरिक्त बाउन्स देखील होतं या चेंडूवरती. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 15. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. गोलंदाज सुमितचं पहिला चेंडू आला होता डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर येतोय हा डॉट ओव्हर द विकेटने. बॅकफुटला गेले स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. आउटफील्ड फास्ट. बॅकवर्ड पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. आय थिंक बाईक आहे तिथे. 4 व्हीलर कार. स्विफ्ट कार आय थिंक आहे. ग्राउंडच्या थोडीशी दूर आहे ती. पुन्हा एकदा ऑनसाइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. डीप मधून मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. चांगली बॅटिंग नक्कीच अतुल आणि प्रवीण करतायत आपल्या टीमसाठी. प्रवीणने आतापर्यंत 2 चौकार लगावलेले आहेत. 13 धावसंख्येवरती तो देखील बॅटिंग करतोय. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील ओव्हर द विकेटने. यावेळेस मिस टायमिंग आहे. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू पटनो मॅचलँड झोन मध्ये मिळते फक्त 1च धाव या चेंडूवरती. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 22. 11.00च्या सरासरीने बनवल्यात या 22 धावा पहिल्या या 2 षटकांमध्ये. 36 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 85 धावांची गरज सोनू 11 मांडा या टीमला. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. फिल्डिंग लावून घ्या आपण. 6 षटकांमध्ये अजूनही 85 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस आदरणीय प्रदीपजी पाटील साहेबांचा संघ आहे आणि देव बघेल साहेबांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय इशाक पॅकर्स हा संघ यासिन भाई मोगल साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. नेक्स्ट मॅच तायबा 11 बल्ल्यानी. नक्कीच जाकीरभाई गुजर साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. दुसऱ्या बाजूला सचिन दादा जयस्वार यांचा संघ श्रुतिक रॉयल्स. हे 2 संघ आमने सामने असतील या पुढीलच्या मॅच मध्ये. गोलंदाज गुफरान येत आहेत या 3ऱ्या षटकामध्ये. 36 चेंडू आणि अजूनही 85 धावा बनवायच्या आहेत. टार्गेट खूप मोठं आहे या मॅच मध्ये. जास्त विलंब आपण करू नका विनंती असेल. पंचांना देखील आपण सक्त ताकीद द्यायची आहे. गुफरान
यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते 1 तर धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. आजचा हा तिसरा दिवस आहे आणि पहिला सामना सुरू आहे या दोन बलाढ्य संघांमध्ये. इशाक पॅकर्स विपक्ष सोनू 11 मांडे या दोन टीम मध्ये. ऑन साइडला बिग हिट, लॉप केला चेंडूला, काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइटी इट, ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. जाईल 29 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार. पहिला चेंडू होता वाईट, त्यानंतर हा षटकार येतोय. गुफरान पुन्हा एकदा. यावेळी चांगला चेंडू आहे. सूर्य गोलंदाजी षटकारानंतर कमबॅक करतोय गोलंदाज गुफरान आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 29 या धावसंख्येवरती. स्ट्राईक इनला फलंदाज प्रवीण आहेत. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. याच दरम्यान या स्पर्धेचे आयोजक निशांत दादा मुरकुटे यांचे इथे आगमन झालेलं आहे. दादा वेलकम, स्वागत आहे. खऱ्या अर्थाने जगन्नाना पाटील असतील, आतिकबाई सय्यद, निशांत दादा असतील, प्रमोद शेठ पाटील असतील, यांच्या माध्यमातून मांडा प्रीमियर लीगचं हे आयोजन आहे. फुल टॉस चेंडू, लाईन पूर्णपणे मिस केली आहे फलंदाज प्रवीणने आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस चेंडू होता. 2 चेंडू शिल्लक आहेत. पंच मुन्ना पठाण सर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. यावेळी बॅक टू द बॉलर खेळतायत. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. येतोय हा डॉट बॉल. 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 31 धावा. 107 धावा बनवायचे आहेत 8 षटकांमध्ये. टार्गेट खूप मोठा आहे परंतु फुल टॉस चेंडू, ऑन साइडला चेंडू वळवलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिळते फक्त 1च धाव या चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 32 धावा. येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 75 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 15.00च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील. 3 षटकांचा खेळ झालाय आणि आतापर्यंत एकही चेंडू खेळला नाहीये. जो सलामीला आलाय फलंदाज अतुल. तीस चेंडू शिल्लक आहेत आणि 75 धावांची गरज आहे. 5 षटकांमध्ये 75 धाव बनवायचे आहेत. प्रति षटकामागे 15.00च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील. यासीन मोगल येत आहेत या 4थ्या षटकामध्ये. स्वतः संघ मालक आणि संघ नायक येत आहेत या 4थ्या षटकामध्ये. कारण की यासीनबाई मोगल साहेबांचा हा संघ आहे इशाक पॅकर्स. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र पोलीस मेजर नक्कीच प्रदीप दादा पाटील आणि देव बघेल साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. ओव्हर द विकेटने यासीन. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रवीण आहेत. फुल टॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. ताकदीचा वापर करत नाहीये प्रवीण.
खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय, कारण की प्रवीणला या आधीच्या षटकामध्ये देखील 2 फुलटॉस चेंडू दिले होते, त्याचा देखील फायदा घेऊ शकला नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल, कारण की 15.00 सरासरीने या धावा बनवायच्या आहेत. आणि येतोय हा डॉट बॉल. अतुल पहिलाच चेंडू खेळतोय आणि तो देखील येतो डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 33 धावा. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल सोनू 11 मांडा या टीम वरती. महाराष्ट्र पोलीस मेजर प्रदीप दादा पाटील यांचा संघ आहे. लाऊड अपील आणि येतो हा डॉट बॉल. अपील चांगली केली होती यासिन मोगल. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 33. या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. चांगली गोलंदाजी, अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत यासिन मोगल. ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर डान्सिंग डाऊन द विकेट. फटका चांगला लॉफ केला गॅप मधून. चेंडू जाईल काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. अजूनही 70 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 26. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. साजिद लाला नक्कीच मेन पंच आहेत आणि मुन्ना पठाण सर हे स्क्वेअर लेगचे पंच आहेत आणि तिसरे पंच योगेश इंद्रीकर सर हे 3 ऑफिशियल पंच आपण पाहतो या सामन्यासाठी. 26 चेंडू आणि फुलटॉस चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे. बॅकअप पहा. अनस यांचा प्रचंड सराव आहे. अनस यांची निवड देखील झाली होती टिटवाला धमाका लीग मध्ये आणि पुन्हा एकदा मांडा प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली कामगिरी तो करतोय, कारण की रोज तो प्रॅक्टिस करतो. क्लीन बॉल. फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का. फलंदाज अतुल बॅक टू द पविलियन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 40. 24 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 67 धावांची गरज. पाणी घेऊन जायचं आहे. नवीन फलंदाज आणि चिंटूसाठी सुवर्ण संधी आहे. आकाश साबले यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि जेव्हा सत्यम सिंग बॅटिंगसाठी येतील तेव्हा देखील त्यांच्यासाठी सलगच्या 3 चौकारांसाठी 1500 रुपयांचं पारितोषिक असेल. परंतु चिंटूसाठी आकाश साबले यांच्याकडून
3,000 रुपयांचं पारितोषिक असेल सलगच्या 3 षटकारांसाठी. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 40. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 67 धावांची गरज आहे. आणि या 24 चेंडूंमध्ये 67 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण नेतिवली, एक अप्रतिम समालोचक, टॅलेंटेड समालोचक प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूया पुढील 4 षटकांसाठी. थँक्यू सो मच रोशनजी संदेश सर, आपला मनपूर्वक आभार. आमचं गुरुवर आहे खरं तर. टिटवाळ आम्हाला कोणी दाखवला सुरुवातीच्या काळात 2021-20चा तो हंगाम, आणि त्या काळात अक्षरशः प्रत्येक ठिकाणी आम्हाला समालोचनासाठी आवर्जून घेऊन जायचे. आणि खरंच त्यांचा आम्ही ऋणी आहोत त्या क्षेत्रामध्ये, ज्यांनी आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे आमचे परम मित्र, बंधुतुल्य मित्र, व्हॉइस ऑफ कोंडेरी, वेल्वेट व्हॉइस ऑफ टिटवाळा म्हणून ज्यांची ओळख आहे, विश्वासजी केने सर, आपलं देखील स्वागत आहे. ऑनगोईंग मॅच कडे आपण जातोय. 4 षटकांनंतर आपण पाहिलं तर टोटल स्कोरबोर्डवर आता 40 सोडून दिलाय. वेल लेफ्ट, वेल जज अंपायर, व्हाईट बॉल. MP अर्थातच पुन्हा पठाण सरांनी आपण पाहतोय. खरं तर एका गाजवलाय क्रिकेटमध्ये, आणि बॅटिंग करताना मात्र त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी व्हायची. खरं तर या पूर्वीच्या हंगामामध्ये देखील त्यांची बॅटिंग आम्ही पाहिली. मिस टायमिंग आहे, तो वरती बॉल लागला बॅटचा, फिल्डर डाऊन दी बॉल आणि मिस्टेक झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल आणि झिंका क्रिकेटचा खेळ समीकरण आम्ही नेहमी सांगत असतो, आणि सुटलेले झेल नेहमी महागडे ठरक असतात. काल आम्ही निंबवलीची स्पर्धा कव्हर करत होतो. तिथे अवघ्या 2 धावेवरती कॅच ड्रॉप केली होती विनीत भगतची, बट त्यानंतर जर डॉमिनेशनने त्याने बॅटिंग केली. इंडिव्हिज्युअल 38 त्याने बनवल्या, म्हणजे त्या 36 धावा भरपूर महागडा ठरला होता अपोजिट टीमला. सो इथने कॅचेस भरपूर इम्पॉर्टंट आहेत. कॉम्बॉक्स कडून गोलंदाजी मार्कवर बॉल सतीश. सेकंड स्पेल मध्ये आलाय, पुल केलाय आणि बॉल लॉंग ऑन बाहेर गोल. यापूर्वी झेल ड्रॉप केला होता आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑन बाहेर, एम्पियर सिक्सर. आणि विजयासाठी आता 59 धावांची गरज आहे. 22 चेंडू 59 धावांचं समीकरण मैदानाचा आतमध्ये रंगला. थरार क्रिकेटचा सोहळा आनंदाचा MPL 2024 या भव्य आणि दिव्य 3ऱ्या पर्वाचा. चिंटू है तो मुमकिन है, लेकिन तेजस बोईर जैसे आपने कहा, चिंटू है तो मुमकिन है. यहाँ पर चिंटू का पेवेलियन का रास्ता दिखाते हुए गेंदबाज सतीश के खाते में एक बड़ी सफलता. चिंटू बैक टू द डगआउट. अभी तो पार्टी शुरू हुई है. में एक बड़ी विकेट चटकाई. चिंटू जैसे एक पावर हिटर बल्लेबाज को यहां से आउट करना एक बड़ी कामयाबी होगी इस मुकाबले में जरूर. अब यहां से जो इक्वेशन है बहुत कठिन होगा. दूसरे सत्र में बल्लेबाजी करती हुई टीम सोनी 11 मांडा के लिए अब नए बल्लेबाज आए सूरज. इक्वेशन हम देखेंगे, तेजस बोईर हमें बताएंगे. यहाँ पर अब आने वाली गेंदें शेष 21 और 21 गेंदों में लगभग 59 की दरकार. एक बहुत ही बेहतरीन मुकाबला. आज पहले मुकाबले में रिकॉर्ड ब्रेक पारी हमने देखी. 100 के ऊपर लगभग हमने देखा. यहाँ पर 106 रन बने और 107 का ये बड़ा लक्ष्य, 107 का पीछा करते हुए अब तक बने स्कोरबोर्ड पर 48 रन ऑन बोर्ड. एक बड़ी सफलता यहां से इस ओवर में हम जरूर जिक्र करेंगे. सतीश के खाते में चिंटू को पेवेलियन का रास्ता दिखा. यहां पर अगली गेंद सतीश राउंड विकेट से आए थे, ऑन साइड पर पुल करने का प्रयास था. रन आउट का मौका यहां पर नॉन स्ट्राइकिंग एंड पर अगर यहां से थ्रो आता तो शायद एक और विकेट मिल सकती थी. लेग बाइस के माध्यम से अंपायर सिग्नल आता हुआ 1 रन. और अभी भी यहां से अगर आप देखोगे तो इस ओवर के
2 गेंदें शेष होंगी। यस हमारे मैनुअल स्कोरर देखिए प्रथमेश हमारे साथ जुड़ते हुए, कमेंट्री बॉक्स में भी प्रथमेश। टेक्निकल रूम देखिए यहाँ पर खुद प्रोप्राइटर ग्रामीण टेनिस क्रिकेट के माध्यम से तेजस भोईर देखिए पिछले कुछ सालों में बहुत ऊंचाइयां छुई है इस यूट्यूब चैनल ने। तेजस भोईर उनके सभी सहकारी रहेंगे। देखिए ब्लॉक होल की गेंद थी, शानदार गेंद थी, अनप्लेबल यॉर्कर, हल्के हाथों से खेला इसे सिंगल के लिए। मिड ऑन पर देखिए सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ यहाँ पर कुछ स्कोर की हम बात करेंगे। 51 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए एक शानदार गेंदबाजी यहां से हम जरूर कहेंगे गेंदबाज सतीश के माध्यम से। उनके खिलाफ एक छक्का दागा जरूर बल्लेबाज चिंटू ने, लेकिन चिंटू की विकेट चटकाई और अब जो 2 बल्लेबाज यहां पर देखिए वो बहुत प्रेशर में। 50 रन माफ करिए स्कोरबोर्ड पर हमारे स्कोर मित्र में बताते हुए। थोड़ी तब्दीली स्कोरबोर्ड पर, ऑन साइड पर लॉप करना चाह रहे थे, डॉट बॉल, कोई संपर्क नहीं, गेंद और बल्ले का विकेट कीपर के दस्तानों में जाकर रुकी गेंद। अब आने वाली आखिरी गेंद शेष 18 और 18 गेंदों में जीत के लिए 57 की जरूरत। 57 रन स्टिल रिक्वायर्ड इन 18 डिलीवरीज। अब 18 गेंदे 57 के दरकार। तेजस भोईर हमारे साथ हमें जरूर याद करेंगे उस प्रतियोगिता को, उसाटने नाइट की प्रतियोगिता। ढेर सारी कॉमेडी वहां पर हुई थी और कमेंटेटर्स होंगे, यूट्यूब लाइव होंगे, अंपायर्स होंगे, सभी को डेली बहुत से इनाम मिलते थे और तेजस भोईर खुद थे हमारे साथ उस प्रतियोगिता में। बहुत मजा किया था हमने। फार एंड से अब गेंदबाज यासीन मोगल आप देखोगे खुद इस टीम के पुरस्कार थे पैकर्स ओनर्स। देखें यहाँ पर ऑन साइड पर लॉब करने का प्रयास, गैप ढूंढने का प्रयास था, लेकिन डीप स्क्वायर लेग पर वहां पर खिलाड़ी मौजूद। हल्के हाथों से ऑन साइड पर देखिए इस बैट ड्रिल कर रहे सामने, सीधा ये लॉफ करने की जरूरत थी, लेकिन ऑन साइड पर मोड़ा बैट का फेस जल्दी क्लोज करते हुए सिंगल और कुल टोटल आकर पहुंचा पर 51 रन। 51 ऑन साइड पर इस बार लॉप करने का प्रयास था, लेकिन गेंद और बल्ले का उतना अच्छा संपर्क हुआ नहीं। बल्ले का बाहरी सिरा लेकर विकेट कीपर के हाथों में जाकर रुकी गेंद, एक और बड़े विकेट का पतन। बल्लेबाज प्रीतम आते हुए मैदान के अंदर। अब यहां से पतु मुकाबला जीतना बहुत कठिन होगा, क्योंकि पहली गेंद पर सिंगल आई, उसके बाद विकेट। फार एंड से अगली गेंद नहीं, हर एक बल्लेबाज अगेंस्ट द टर्न खेलने का प्रयास कर रहे हैं। हालांकि राइट हैंडेड बैटर के लिए गेंदबाज यासीन मोगल देखिए बाहर निकल रहे गेंद और बल्लेबाज फोर्सफुली ऑन साइड पर खेलना चाह रहे हैं। अगेंस्ट द टर्न आप खेलने का प्रयास करोगे तो आपके पास ताकत होना बहुत जरूरी और टाइमिंग बेमिसाल होना बहुत जरूरी, लेकिन टाइमिंग और ताकत की कमी इस बार सामने थी। लॉब किया हुआ पिच गेंद थी और खिलाड़ी थे उनके मस्तक पर दस्तक देती हुई गेंद गई वाइड स्ट्रॉन्ग ऑन के ऊपर से। एमपीएल ब्रांडेड 6 रन। अधिकृत इशारा करते हुए कि यहां पर 4 रन होंगे, यानी टोटल की हम बात करेंगे कुल स्कोर आकर पहुंचा पर 55। 55 अब तक 55 बने, 107 का ये बड़ा लक्ष्य और यहां से मुकाबला जीतना थोड़ा मुश्किल। ऑफ साइड रीजन पर इस बार
नजाकत से खेलने का प्रयास था, पॉइंट के खिलाड़ी आए थे और लीजिए भाई रेस लगी थी गेंद और फील्डर में, आखिरकार ये रेस जीती गेंद ने। मिलेंगे 4। कुल स्कोर की हम बात करेंगे यहाँ पर 59 रन और समीकरण यहां से देखेंगे तो 13 गेंदे और 48 के दरकार। इस ओवर की आखिरी एक गेंद शेष, 13-48 का इक्वेशन इस मुकाबले में। फॉरहैंड से अगली गेंद लेकर फिर एक बार ऑन साइड पर लॉप करने का मन बना लिया था पहले ही। थर्ड मैन के फील्डर बीट हुए, गेंद डीप, थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए। आउटफील्ड बहुत शानदार है, गेंद को रोकना नामुमकिन। और इसी चौके के साथ ओवर की समाप्ति। कुल स्कोर की हम बात करेंगे, 6 ओवर के बाद कुल टोटल आकर पहुंचा है 63 रन पर। अब इस मुकाबले में आने वाली आखिरी 12 गेंदें और तेजस भोईर हमें बताएंगे 22.00 की औसत से 44 रन की दरकार। 44 रन स्टिल रिक्वायर्ड इन रिमेनिंग 12 डिलीवरीज। यस डीजे। दादा आमचा हायलाय पॉवरफुल, असं जगन पाटील दादा आमचा हायलाय पॉवरफुल, हायलाय पॉवरफुल ओ भाई, हायलाय पॉवरफुल, हायलाय पॉवरफुल ओ भाई, हायलाय पॉवरफुल। थैंक यू डीजे। चलिए फील्डिंग तुरंत लगा लीजिए। और मैन ऑफ द मैच के लिए देखिए कितने सारे इनाम देखिए यहाँ पर जरूर हम जिक्र करेंगे। जगन अन्ना और उन्हीं के साथ ही साथ अनिल भाई सैयद, देखिए उनके माध्यम से देखिए यहाँ पर हर एक मैन ऑफ द मैच के मुकाबले में आप देखोगे यहाँ पर स्पेशल स्पोर्ट्स गॉगल, साथ ही साथ गार्ड भी है, साथ ही साथ कैप और उसी के साथ एक बेहतरीन टी शर्ट। एक मैन ऑफ द मैच के लिए लगभग 4 से 5 पारित गिफ्ट हैम्पर्स देखिए यहाँ पर। चलिए रुके विश्वास करने देखिए यहाँ पर कि हमारे परम मित्र हैं, जब हमारे गुरु हमारे साथ रोशन जी संते सर होंगे, विश्वास जी के ने हमारे बंधुतुल्य मित्र होंगे, जब तेजस भोईर होंगे, देखिए इनके 7 दिन कैसे कट जाता है भाई समझ नहीं आता है। एक अच्छा माहौल पूरे कमेंट्री बॉक्स में बना रहता है। चलिए टाइम देखिए, टाइम के साथ थोड़ा कोऑपरेट करिए आप। सेकंड स्पेल में सुमित आए फिर एक बार, शायद लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद, अंपायर सिग्नल करते हुए इट्स वाइड बॉल। अतिरिक्त रन और अतिरिक्त रन के साथ कुल टोटल आगे बढ़ता हुआ अब कुल स्कोर आकर पहुंचा पर 64 रन, 64 रन ऑन बोर्ड, 64 रन स्कोर बोर्ड पर। मिस टाइमिंग थी, गेंद दबा में लीडिंग एज लेकर खुद गेंदबाज गेंद के नीचे आते हुए कॉट एंड बोर्ड के माध्यम से एक और बड़ा करारा झटका। सोनू 11 मांडा इस मुकाबले में पूरी तरह से बैकफुट में आते हुए। नए बल्लेबाज सत्यम आते हुए मैदान के अंदर। सत्यम 7वें नंबर पर यहां से आते हुए मैदान के अंदर फिलहाल पूरी तरह से अंडर प्रेशर सोनू 11 मांडा। यदि यहां से आपका मुकाबला जीतना है तो हवाई यात्रा पर गेंद को भेजना होगा भाई। इक्का दुक्का सिंगल डबल काम यहां से आपका होगा नहीं। कमेंट्री बॉक्स एंड से लेकर फिर एक बार गेंदबाज अपने दूसरे स्पेल में सुमित।
ऑन साइड पर लॉब करने का मन बना लिया था, पहले ही पुल करना चाह रहे थे लेकिन संपर्क उतना अच्छा हुआ नहीं। शॉर्ट ऑफ लेंथ, हार्ड लेंथ देखिए आप, हार्ड लेंथ बहुत इंपॉर्टेंट होती है। यदि आप हार्ड लेंथ, शॉर्ट ऑफ लेंथ, गुड लेंथ से वेरिएशंस दिखाओगे बल्लेबाज को तो दुविधा में आ सकते हैं, और फिलहाल वही चीज हमने देखी। ऑन साइड 3 फील्डर यहाँ पर देखे, वाइडिश लॉन्ग ऑन, मिड विकेट और स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी मौजूद और डीप कवर्स, साथ ही साथ वाइड ऑफ लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी। थर्ड मैन फाइन लेग 38 सर्कल के अंदर आता हुआ, यानी शायद शॉर्ट ऑफ लेंथ गेंद हो सकती है। ओ यहाँ पर वाइड यॉर्कर का प्रयास था, पूरी तरह से गलत साबित किया हमें, क्योंकि जैसे फील्ड सेटिंग की थी देखिए, क्योंकि मिड विकेट के जो खिलाड़ी है उनको थोड़ा वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में खींचा था, और इनफील्ड में मिड विकेट के खिलाड़ी मौजूद थे, तो ऐसे लगा कि शॉर्ट ऑफ लेंथ गेंद बॉडी लाइन पर आते भी रखेंगे, लेकिन बाहर रखी। ये देखिए भाई, मिस टाइमिंग, गेंद दबा में थर्ड मैन के खिलाड़ी जाते जाते एक और विकेट ले जाएंगे भाई गेंदबाज सुमित के खाते में एक और बड़ी सफलता। श्रुतिक रॉन्स के बीच होगा एक और बड़ा मुकाबला दोस्तों, इसके बाद एक और धुआंधार मुकाबला। और मांदा प्रीमियर लीग यदि आप देखोगे बैलेंस टीम में दिखाई देगी आपको, ऐसे कोई नहीं कि कोई टीम ज्यादा स्ट्रॉन्ग कोई ज्यादा वीक, ये नहीं बात भाई, सभी बैलेंस टीमें नजर आती हुई, और जब बैलेंस टीम होती है तब कंपटीशन तगड़ा होता है। ऑन साइड पर खेलने का प्रयास, शॉट फाइन लेग के हाथों में जाकर रुके गेंद, डॉट बॉल की समाप्ति, और एक गेंद शायद अभी भी शेष होगी। ये अंपायर्स देखिए अपनी जगह से हिले नहीं, क्योंकि अंपायर्स को पता है यहाँ से 5 गेंदें हुई है पूरी, क्योंकि पहली वाइड बॉल थी, पहले अतिरिक्त रन थी। टोटल अब तक 6 गेंदें जरूर फेंकी गई इस ओवर में, लेकिन एक जो गेंद थी पहली वो अतिरिक्त थी, और इसी वजह से ये ओवर पूरा होने के लिए अभी भी एक गेंद शेष। आखिरी गेंद लेकर कम बॉक्स एंड से मुड़ते हुए आगे गेंदबाज सुमित ऑन साइड पर पुल करना चाह रहे थे, निचला सिरा बल्ले का लगता हुआ, मिड विकेट पर थोड़े फंबल खिलाड़ी, और लीजिए दूसरे के लिए पलटे, रन आउट का मौका, थ्रो थोड़ा खराब, साथ ही साथ 2 रन मुकम्मल करते हुए इस धुक्के के 7 हुए ओवर की समाप्ति। 7 ओवर का खेल समाप्त, और 7 ओवर के बाद कुल रन संख्या यहाँ पर स्कोर बोर्ड पर लगते हुए पत्तों में बताएंगे, कुल टोटल 7 ओवर के बाद 66, 66 रन स्कोर बोर्ड पर। अब आने वाली आखिरी 6 गेंदें, और 6 गेंदों में 41 के दरकार। ऋतुराज गायकवाड़ ने यह विक्रम किया था, देखिए महाराष्ट्र के वो खिलाड़ी, और सुमित की जरूर यहाँ पर प्रशंसा की जाएगी। हालांकि सिर्फ और सिर्फ 2 रन खर्च किए, 3 रन खर्च किए, हालांकि एक अतिरिक्त थी, और साथ ही साथ 2 विकेटें उन्होंने चटकाई, यानी शानदार गेंदबाजी हुई, नफीतुली गेंदबाजी हुई, और उसी के साथ जो सपना देखा था जीत का सोनी 11 मांडा, और उस सपने पर पूरा पानी फेर दिया भाई। अब आने वाली आखिरी 6 गेंदें, 6 गेंदों में 41 के दरकार। शानदार टेलीकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट के माध्यम से देखे, तेजस बोयर को प्रोप्राइटर हमारे साथ। गेंदबाज आखिरी ओवर के लिए हिम्मत का इस्तेमाल करेंगे यहाँ पर, फार एंड से लीजिए आखिरी ओवर। चलिए टाइम देखिए यहाँ पर, ईशक पैकर्स टाइम के साथ थोड़ा कोऑपरेट करिए। ऑन साइड पर लॉब करने का प्रयास, खिलाड़ी थे वहां पर, एफर्ट्स तो बहुत अच्छे थे, बहुत अच्छे एफर्ट्स आपने देखे। जो खिलाड़ी देखे यहाँ पर मैदान के अंदर खेल रहे, टी शर्ट ट्रैक एंटा किट के साथ, एक अच्छा कॉम्बिनेशन, कलर कॉम्बिनेशन देखिए बहुत बेहतरीन, और जरूर तारीफ करनी होगी मैनेजमेंट की। देखिए एक शानदार प्रतियोगिता, लेकिन ये बेहतरीन शॉट, लेट पंथ हिट, बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से चढ़ दिया, ये लंबा 6। जरूर दर्शक यही कहेंगे कि अब मजा नहीं आ रहा है,
ये स्ट्रोक्स देखिए दे रहा है, बहुत देरी से ये स्ट्रोक्स। यदि शुरुआती दौर में पहले 4 ओवर में ऐसे लंबे स्ट्रोक्स हम देखते तो जरूर मुकाबले का हाल कुछ और होता, लेकिन पहले सत्र में देखिए पहले 4 ओवर में शायद रन नहीं बने थे उतने, लेकिन अगले 4 ओवर में बने। और इस मुकाबले में हमने वही देखा, पहले 4 ओवर में ना रन बने ना अगले 4 ओवर में। अब बस यहां से औपचारिकता शेष है, हम कहेंगे जरूर, क्योंकि पहले गेंद पर सिंगल, फिर छक्का, फिर डॉट, फिर सिंगल। अब 2 गेंदें और जीत के लिए लगभग 33 की दरकार। यहां से 2 गेंदों में, लीगल गेंदों में इतने रन बनना नामुमकिन। और लीजिए हल्के हाथों से खेला है सामने, बस एक सिंगल। औपचारिकता विश्वास देखिए यहां पर शेष, कल विश्वास के ने इन एक्शन दिखे हमें, शानदार गेंदबाजी उनकी थी। और कोंडेरी टीम के लिए हालांकि देखिए बतौर ऑलराउंडर की भूमिका इनकी हम देखते हैं। और इसी के साथ मैच फिनिश, मुकाबला पूरा होता हुआ। और पहले मुकाबले में यहां से जीत हासिल की टीम ईशान पैकर्स ने देखिए एक बड़ी जीत। और नो डाउट गेंदबाजी करते हुए 2 विकेटें चटकाई, साथ ही साथ 12 गेंदें फेंकी और महज 12 रन खर्च के इकोनॉमिकल गेंदबाजी के साथ पहले सत्र में 42 रनों की एक लंबी पारी खेली। सुमित रहेंगे इस मुकाबले के हीरो, प्लेयर ऑफ द मैच। आइए सुमित, प्लेयर ऑफ द मैच। चला बॉल जमा करायचा आहे मॅनेजमेंटकडे, मॅच बॉल आपण जमा करायचा आहे। सुमितला आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करणार आहोत। व्हेरी वेल प्लेड सुमित। 42 धावांची बॅटिंग करताना एक मोठी इनिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली आणि गोलंदाजी करताना आपण पाहतोय तर 2 षटका हाताळले, फक्त 12 धावा खर्च केल्या आणि तब्बल 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये राहिले। तो सुमित ठरला